तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. हा आहे रियाश आणि मी आहे रियांची मम्मा. रियाश आमचा 10 महिन्यांचा झालेला आहे आणि तो खूप मस्ती करतो. इकडं पळ तिकडं पळ इकडं पळ. मम्माला अजिबात त्रास देत नाही. खूप त्रास देतो मम्माला. बापरे. आम्ही राहतो हैदराबादला पण आम्ही आहे प्रॉपर महाराष्ट्राचे. तर उद्या आमची आहे ट्रेन, त्यामुळे सध्या आमची चालू होती पॅकिंगमध्ये पण रियाशने खूप मदत केली ना. रियाश किती मदत केली. रियांची चिवताय बघा 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 बघा. रियांची चिवताय कशी करते. कुटुक कुटुक कुटुक. अच्छा रियाश हाय हाय कर सर्वांना. हाय हाय फ्रेंड्स. आम्ही नवीन आहोत यूट्यूबवर. आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही उद्या जाणार आहोत. आमची ट्रेनची बुकिंग 1.5 महिन्यापासून केली होती. आम्हाला जाण्यासाठी 1 का 2च ट्रेन आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे आम्हाला 1-1.5 महिन्याआधी बुकिंग करावे लागते ट्रेनची. तर आम्ही बुकिंग केलेली आहे. उद्या 11:30ची रात्रीची ट्रेन आहे. तर रियांची फर्स्ट ट्रिप आहे ट्रेनमध्ये. रियांश फर्स्ट टाइम ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करणार आहे. हे बघा रियांश कसं सपोर्ट धरून उभं राहायला लागलेला आहे. आता त्याला मोबाईल घ्यायचा आहे म्हणून तो इकडं तिकडे जिकडं मोबाईल नेला तिकडं मोबाईल मोच्या मागे येतो तो. आता त्याचे दात यायला लागले आहेत, त्याच्यामुळं खूप चिडचिड करत असतो तो. तर आता बघू. त्याचा फर्स्ट टाइम म्हणजे पहिले त्याने ट्रॅव्हलिंग केलेली, पण तो 4च महिन्यांचा होता. त्याला काहीच कळत नव्हतं. तर आता उद्या त्याचा आहे सेकंड टाइम, पण तो आता 10 महिन्यांचा आहे. तर आता बघू ट्रेनमध्ये कसं रिॲक्ट करतो, कसं सांभाळावं लागतं. किती चॅलेंजिंग असतं. लहान पोरांना सांभाळणं म्हणजे खूपच चॅलेंजिंग असतं. तर त्याच्यामुळे आता आम्ही उद्या ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करू तेव्हा तुम्हाला पण दाखवू. व्लॉगमध्ये तुम्ही पुढे बघत राहा व्लॉगमध्ये की आमचा ट्रेनचा सफर कसा जातो. आणि ट्रेनमध्ये रियांश किती मस्ती करतो, काय करतो हे तुम्हाला तर बघायलाच भेटणार आहे. माझा नटखट रियांश कसा खेळत बसला आहे घरातल्या वस्तूंसोबत. पोरांना कितीही खेळणे आणून द्या पण ते घरातल्या किचनमधल्या वस्तूंसोबतच खेळत राहतात. रियांश हाय, काय करतोयस तू. बटाट्याची भाजी करायची आहे. बटाट्याची भाजी. मी त्याच्यासाठी बनवले आहे हे होममेड सॅरॅलॅक्स. तुम्हाला होममेड सॅरॅलॅक्सची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला याची रेसिपी शेअर करेल. 2 प्रकारचं आहे ते सॅरॅलॅक्स. तुम्ही नमकीन पण देऊ शकता आणि गोड पण देऊ शकता बनवून. रियांशला रोज असं मी चेअरवर बसून भरवत असते. बघा त्याला किती भूक लागली आहे. रियांशला रोडून सांगतोय तो पावशो. रियांश आता जेव करणार. जेव करणार. We gonna boys go round and round. इथे टाक. असं व्हेरी गुड बॉय. रियांश गुड बॉय. असं त्याला रोज खेळवत खाऊ घालत असते मी आणि तो खातो. मस्त मज्जा करतो, मस्ती करतो. मम्मा सोबत खेळतो पण आणि खातो पण तो. रियांचं जेवण झालेलं आहे. आता त्याला झोप नाही येणार आहे कारण की तो दिवसभर झोपतच नाही. दिवसातून 1 तास किंवा 2 तास
सकाळी 1 तास आणि दुपारी नाही तर संध्याकाळी 1 तास झोपतो. पण झोपायला पण खूप नाटकं असतात त्याच्यावर, लवकर झोपणारच नाही तो. खूप मस्ती करतो, खूप दिवसभर मस्तीच करत राहतो. मी एकटी आवरणारी असल्यामुळे तो जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत माझे काही कामं काही होत नाही. कारण की तो कामं करू देत नाही. जिकडं काम करायला गेले तिकडं मागे 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 नुसता फिरत असतो. फिरत आता तो तसं आंबा आंबा करून चालायला लागलाय. त्याच्यानंतर तो आता धरून धरून हे करतो, माझ्या कपड्यांना धरेल, तसं धरून उभं राहील, कोणत्याही वस्तूला पकडून पकडून उभं राहील. त्याच्यामुळे त्याला खूप लक्ष द्यावं लागतं आणि त्याच्याकडे बघत राहावं लागतं. आणि ते इतकं मस्त करतो, ते इतकं मस्त करतो. आता उद्या आमची ट्रेन आहे, सिकंदराबाद टू हिसार एक्सप्रेस आहे. त्याच्यामध्ये आम्ही 2 ACचं तिकीट बुक केलेलं आहे. तर बघू आता उद्याचा प्रवास कसा जातो. तुमच्यासोबत तर नक्की शेअरच करू आम्ही. हाय 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 नाही, मूड नाही त्याचा मला. मूड असला की खूपच हाय हॅलो चालू असतं. हाय हॅलो हॅलो नाही. जाऊ द्या नाही बोलायचं रियांशला. रियांची अशीच मस्ती बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब तर सर्वांनी करायचंच आहे आणि बेल आयकॉन पण दाबून ठेवा की जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन रोजच्या रोज मिळत जातील. आणि तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर करून सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि रियांची अशीच मस्ती बघायची असेल तर पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा. आज आहे ट्रॅव्हलिंगचा दिवस. आम्ही जेवायला बसलेलो आहोत. आज रात्रीची आमची ट्रेन आहे. काल तुम्हाला सांगितलंच होतं आज ट्रेन आहे आमची रात्री 11:30 वाजेची. रियांश आता झोपेतून उठलेला आहे. त्याला जेवताना असं खुर्चीवर बसावं लागतं तेव्हाच तो जेवू देतो. या तुम्ही पण जेवायला. आज मी फ्लावरची भाजी आणि वरण चपाती केलेली आहे. करेक्ट टायमावर ट्रेन आली होती आमची आणि आम्ही आत बसलेलो आहोत, सेटल झालो आहोत. चला तर मग आतमध्ये तुम्हाला दाखवते 2 टायर AC कशी असते. कोणी पाहिली नसेल तर पाहून घ्या. तुम्हाला पण कळेल की 2 टायर AC टियर AC कशी असते. कंपार्टमेंटमध्ये कशी सुविधा दिलेली असते. मग प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये कर्टन्स लावलेले असतात असे सेपरेट प्रायव्हसीसाठी. तुम्हाला सकाळी अजून नीट व्यवस्थित दाखवणारच आहे. तर सकाळी दाखवते ट्रेनमध्ये कसं सीट अरेंजमेंट वगैरे आहे ते. हे पहा 2 टायर ACचे कंपार्टमेंट असे असतात. सेपरेट कुशन कर्टन्स लावलेले असतात. ब्लँकेट, पिलो कवर वगैरे पिलो असे दिलेले असतात आणि 2 सीट खाली आणि 2 सीट वरती असतात आणि समोरच्या साईडला 2 सीट असतात खालीवर. आणि बघा किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे सकाळी सकाळी. सगळीकडे पाऊस पडत असल्यामुळे असं छान असं वातावरण होतं पावसाचं. आणि ट्रेन आमची निघालेली होती. रियांश बघा मला खूप बोर होत होतं तिथे ट्रेनमध्ये. तो खाली जाण्यासाठी हट्ट करत होता पण आम्ही काही खाली जाऊ देत नव्हतो म्हणून तो खूपच जास्त चिडचिड करत होता. त्याला कसं तरी खेळवत आम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत होतो. मध्ये त्याला झोपून दिलेलं होतं. 2-3 तास मस्त झोपला होता. एवढी शांतता होती.
नंतर बाकी तर तो त्रासच देत होता तसा नेहमीप्रमाणे. त्याला हे दाखव ते दाखव. शेगाव आलेले. शेगावची कचोरी, स्टेशन चालून गेले ना का. शेगाव चाललं हे. बाहेर बघून बघून रियास असा गप्पा मारत होता. त्याच्या लँग्वेज मध्ये गप्पा मारतो तो, कोणाला काय समजत नाही. चालूच असतं त्याचं हळूहळू. शेगावची कचोरी तर फेमस आहे फारच, पण रेल्वे स्टेशनवर काय कचोरी चांगली दिसत नव्हती आम्हाला, म्हणून काय आम्ही पण घेतली नाही. तसं रेल्वे स्टेशनवर वस्तू काय एवढं चांगले नसतात, ते लोक काय विकत नसतात चांगले वस्तू. आम्ही नंदुरबारला पोहोचलेलो आहोत. हे होतं आमची हैदराबाद टू हिसार एक्सप्रेस. नंदुरबारला रेल्वे स्टेशनवर आम्ही उतरलेलो आहोत. आणि हा बघा रियाज किती बोर झालेला आहे रेल्वेमध्ये. फर्स्ट टाइम होता त्याचा रेल्वेमध्ये प्रवास. आता आम्ही घरी जाणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.